राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। येत्या 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची ताकद पणाला लागणार आहे। निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर तर अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबर पर्यंत वेळ दिला जाणार आहे। दरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळावरून संशय व्यक्त केला। या संदर्भात पत्रकारांनी निवडणूक अधिकारी वाघमारेंवर प्रश्नांचा भडीमार केला। मात्र अधिकाऱ्यांनी या प्रश्नांकडे कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं। मतदार याद्यांमधील दुबार मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि केवळ विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांकडून देखील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला जातोय। असं असलं तरी मतदार याद्या सदोष असूनही अधिकारी मात्र याबाबत ठोस उत्तर देऊ शकले नाहीत। दुबार मतदारांची नावं वगळण्याविषयी आयोगाकडून विशेष उपाययोजना केल्याचं ते म्हटलेत। मात्र ही वेळखाऊ पद्धत असून निवडणुकीपूर्वी मतदार यादी स्वच्छ होणं शक्य नसल्याची आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे। एकूणच मतदार याद्यांमधील घोळाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं गोलगोल उत्तर देत वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुबार मतदार याद्यांचा मुद्दा आगामी काळात तापणार आहे। दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना वाघमारेंनी कशी उत्तरं दिली आहेत ते पाहूयात। सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार असा हा महत्त्वाचा प्रश्न वाघमारेंना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी म्हटलं की दुबार मतदारांसमोर डबल स्टार असं चिन्ह नोंदवण्यात येणार आहे। दुबार नोंदणी असलेल्यांशी संपर्क केला जाणार आहे। दुबार नोंदणी असणाऱ्यांना एकच मतदान केंद्र दिलं जाईल असं वाघमारे यांनी म्हटलं। त्यानंतर मतदार यादीवरून विरोध मग निवडणुकीची घाई का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर दुबार तिबार मतदारांबाबत विशेष उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुबार मतदान झालं का असा देखील सवाल त्यांना करण्यात आला। या संदर्भात आम्ही भाष्य करणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं। आणि त्यानंतर पत्रकारांनी एक प्रश्न विचारला। आयोगावर राजकीय दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर त्यांनी काय म्हटलंय तर आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं। सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची? एका घरामध्ये 40 पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत। तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या, त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय? यात निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कमेंट्स करणार नाही। दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत, त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार। तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे। त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही। एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी चूक कोणाची आहे? सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घराची यादी आहे, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली याच्यावर तुमचा वचक नाहीये का? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो।